हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे शनिवार म्हणजे मुलांची सुट्टी. म्हणजेच ज्या मॉमीची मुले शाळेत जातात तर त्या मॉमीसाठीचा शनिवार रविवार म्हणजे थोडासा रेस्टचा दिवस. थोडासा का म्हणलं, कारण तिला फक्त मुलांचं शाळेत जाण्यासाठी आवरून न देता म्हणजे ते द्यावं लागत नाही, फक्त शाळेत जाण्याचं आवरून द्यावं लागत नाही, पण बाकीचे कामं मात्र आपल्याला असतात. मग शाळेत जायचं नाही म्हणलं तर मग थोडंसं लेट आपण उठू शकतो. म्हणून म्हटलं की थोडासा रेस्टचा दिवस, बाकी काही नाही. आणि आपल्याला शाळेची तयारी जरी करायची नसली तरी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी नवीन हवं असतं या मुलांना किंवा आपल्या नवऱ्यांनासुद्धा, कारण त्यांनासुद्धा शनिवार रविवार सुट्टीच असते ना. आणि रोज 5 दिवस तर बिझीच असतात त्यांच्या कामामध्ये. आणि आपण मॉमीजसुद्धा 5 दिवस खरं तर खूपच बिझी असतो बरं का. म्हणजे आपण तेवढ्याच कष्टाने घर आवरतो, मुलांचं आवरतो, त्यांचा अभ्यास घेतो, त्यांच्या डब्यासाठी नाश्ता दुपारचं जेवण वगैरे बनवून देतो किंवा घरी आल्यानंतर त्यांना काही वेगळं खायला बनवून देतो. एवढं आपण 5 दिवस करूनसुद्धा आपण शनिवारी रविवारी त्यांच्यासाठी काहीतरी नवीन बनवण्यासाठी उत्सुक असतो नेहमीच. आणि म्हणूनच मी सुद्धा आज खूप काही असं वेगळं नाही, पण पुरी भाजीचा बेत केला होता, कारण ही डिश आमच्या घरात खूप आवडते माझ्या मल्हारला आणि त्याच्या बाबांनासुद्धा पुरी भाजी प्रचंड आवडते. आणि ते तेलकट असल्यामुळे थोडंसं रेअरलीच बनवते मी, पण ज्यावेळेस तो म्हणतो मला की 15 दिवस किंवा एखाद्या महिन्यातून तरी, तर मग मी म्हणजे एवढा काही विचार नाही करत, तर मग बनवून टाकते. आणि खूप काही अशा वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी नाही बनवत, तर जी काही रेग्युलर पद्धत आहे तीच. फक्त यामध्ये मला आमचूर पावडर टाकायला थोडीशी आवडते, कारण मला थोडासा आंबटपणा आवडतो. तर एक थोडीशी आमचूर पावडर टाकली ना तर खरंच भाजीची टेस्ट खूप छान येते. आणि भाजी पूर्ण शिजल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी पण हातावरती चोळून टाका, तर भाजी नेक्स्ट लेवलला जाते. जर तुम्ही कधी आमचूर पावडर वगैरे यूज केली नसेल या भाजीसाठी तर तुम्ही एकदा यूज करून बघा. जास्त नका टाकू, ना तो खूप आंबट होऊन जाईल. एक थोडीशी टाका, भाजी एकदम छान होते. आणि पुरीसाठी म्हणाल तर पुरीचं पीठ मळताना गव्हाच्या पिठामध्ये थोडासा जर रवा आपण वापरला तर पुरीचं टेक्स्चर पण छान येतं आणि पुऱ्या जास्त तेल पण नाहीत पीठ. सो मग थोडासा रवा पण वापरायचा पुरीचं पीठ मळताना आणि पीठ थोडंसं घट्ट मळायचं. झालं. पटकन होणारी डिश आहे नाही ही पुरी भाजी. आणि आज माझा मल्हार तर एवढा खुश होता, म्हणून सांगू तुम्हाला की रोज मी त्याच्या मागे लागावं लागतं मला की आवर रे बाबा, उठ रे बाबा, ब्रश कर रे बाबा, आंघोळ कर रे बाबा. पण आज पुरी भाजी आहे म्हटलं की तो एवढ्या पटकन आवरले त्याने आज की सगळं स्वतः स्वतः आवरून तो आज तयार झाला आहे. आणि कधी मम्मा खायला देते त्याची ह्याची वाट बघत बसला आहे की तू पटकन तुझा आवर, व्हिडिओ काढत बसू नको, आधी मला खायला दे आणि मग तुझा व्हिडिओ बनव, हे चाललं आहे त्याचं सध्या. आणि आज मल्हारच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीट होती. सो मग मी नाश्ता झाल्यानंतर पटापट पटकन आवरून घेतलं, किचन वगैरे भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि पटकन आम्ही आता रेडी झालो आहे आणि मग जातो आहे आता स्कूलमध्ये. तर तुम्ही बघताय मला सगळं आवरता म्हणजे थोडंसं लेट झालं आहे, जायचं आहे पटकन. तर मला पटकन ते तेलाची जी कढई आहे मी तशीच ठेवली ॲक्च्युली, तर त्याच्यावरती मला काय झाकायलासुद्धा पटकन मिळत नाही आहे. सो मग मी पटकन आवरते आणि निघालो मग आम्ही. सो पॅरेंट्स मीट झाल्यानंतर बाहेरच्या कामांची थोडीफार लिस्ट पण आहे आणि आज सुट्टी पण आहे, तर मग तिकडच्या कामं पण करायचा विचार आहे. तर बघू काय होतं. जेवढी जमेल तेवढी कामं करून यायचा विचार करतो आहे आम्ही. आणि मला रिटर्न यायला बराच लेट झाला होता आणि येताना मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझी तुळस खराब झालेली आहे आणि त्या तुळशीशिवाय खरंच माझी गॅलरी खूपच इनकम्प्लीट वाटते. सो मग मी आज एक झाड आणि तुळस पण आणली होती, तर मग मी पटकन ती शिफ्ट करून घेतली. पण त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण ऑलरेडी एक शिफ्टिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता. सो मग आता मी ते पूर्ण झाडं वगैरे लावून घेतली 2-3 आणि गॅलरी वगैरे क्लीन केली. तर आता तेवढं करेपर्यंत बाहेर खूप अंधार झालेला होता, त्यामुळं तुम्हाला ते दिसत नाही आहे व्यवस्थित. आणि गॅलरी पण ओली होती, त्यामुळं मग मला समोर पण जाता येत नाही आहे, कारण परत गॅलरी वॉश केलेली खराब होणार. म्हणून मग विचार केला की तुम्हाला गॅलरीचा जो व्ह्यू आहे
तो सकाळी उठल्यावर नंतरच द्यावा. आणि सकाळी एकदम बाहेर जायच्या टाईमला दूध आलं आणि ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून गेलते आणि ते मला आत्ता आठवलं की यार मला दूध पण गरम करायचं आहे चहा ठेवताना, म्हणून मग एका साईडला दूध पण गरम करायला ठेवलं आणि चहा पण ठेवला. दिवसभर बाहेर फिरून आणि नंतर ती झाडं वगैरे लावून खरंच एवढा कंटाळा आला होता म्हणून सांगू. कारण झाडं लावणं काही साधं सोपं काम नाही आहे. कारण ते माती वगैरे या कुंडीतून त्या कुंडीमध्ये शिफ्ट करा, ती झाडं व्यवस्थित लावा. नंतर ती गॅलरीची फरशी एवढी घाण होते त्या मातीने, त्याच्यावर जर मातीचा जो डाग पडला आणि तो पटकन जर आपण ब्रशने क्लीन नाही केला तर त्याच्यावरती ते डाग मातीचे तसेच पडतात. सो त्याच वेळेस गॅलरीसुद्धा घासून घ्यावी लागते. सो एवढं सगळं करून एवढं दमायला झालं की म्हणलं आता जरा निवांत बसून चहा घ्यावा. पण त्याआधी जी बेसिक कामं होती, सकाळची जी भांडी वगैरे क्लीन केलेली होती ती लावून घेतली, कारण चहा आणखीन उकळत होता. मग त्यानंतर थोडंसं निवांत चहा पिता येईल म्हणून. आणि ज्यावेळेस मी बाऊल ठेवण्यासाठी हे क्रॉकरी युनिट उघडलं होतं ना, त्यावेळेस ना तिथे एक छोटंसं काहीतरी किडा होता का काहीतरी होतं, तर आणि ते बाहेरच निघत नव्हतं. तो जो छोटा किडा असतो ना की त्याची नंतर आळी तयार होते, तर तो होता. तर त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही बघू शकता मला खूप म्हणजे हे करावं लागलं की ते निघतच नव्हतं. खूप मागे पुढे केल्यानंतर ना ते बाहेर निघालं, कारण एकदा जर परत ते आत अडकलं आणि नंतर ना मग त्याच्या परत त्या आणखी नाळ्या वगैरे तयार होणार, म्हणून मग मी त्याला बाहेर काढूनच टाकलं. आणि नंतर देवाला दिवा वगैरे लावला आणि मग थोडंसं निवांत बसून चहा घेतला आधी. चहा आणि निवांतपणा हे समीकरण मला आणि माझ्या मिस्टरांना एवढं आवडतं म्हणून सांगू की आम्ही कधीच धावपळीमध्ये चहा पित नाही. आधी स्वतःची कामं ना पटपट आवरून घ्यायची आणि मग पूर्ण झाल्यानंतर आता वाटतं की आता आपण निवांत बसू शकतो आणि आम्ही त्याच वेळेत चहा घेतो. मग एकमेकांबरोबर बसून निवांत चहा घ्यायचं, थोड्याशा गप्पा मारायच्या. ह्यापेक्षा म्हणजे सुख कशातच नाही असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही लास्ट विकेंडला गावाला गेलो होतो आणि डिरेक्टली महाशिवरात्रीच्या दिवशी आय थिंक संध्याकाळी लेट झालं होतं आम्हाला यायला. तर मी जाताना माझ्याकडे जेवढ्या काही भाज्या वगैरे होत्या त्या घरी घेऊन गेले होते आणि येताना फक्त टोमॅटो आणि आलं वगैरे एवढंच मी काहीतरी आणलं होतं तिथलं. आणि माझ्याकडं काहीच भाज्या नव्हत्या, सध्या कांदासुद्धा नव्हता. सो मग आता स्वयंपाक काय करायचा हेच काही कळत नव्हतं. सो मग विचार केला की मला दलिया फार आवडतो. जर तुमच्याकडे भरपूर भाज्या असतील आणि त्या भाज्या घालून जर तुम्ही तो दलिया बनवला ना, तर एवढा मस्त लागतो म्हणून सांगू तुम्हाला. ह्यापेक्षा पटकन होणारा पदार्थ आणि चविष्ट पदार्थ असं कुठलाच नसेल असं मला तरी वाटतं. तुम्ही ब्रेकफास्टला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला एनी टाईम हा दलिया प्रिफर करू शकता. आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल मग तर तुम्ही हा दलिया 100% तुमच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करा. तर रेसिपी सांगते मी तुम्हाला आता. तर काही नाही, फक्त थोड्याशा तुपामध्ये एक वाटी म्हणजे जेवढा तुम्हाला दलिया घ्यायचा आहे तेवढा घ्या आणि त्या तुपामध्ये थोडंसं जिरं घालून हा दलिया छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. तर दलिया थोडासा मोजूनच घ्या, कारण जेवढा तुम्ही घेता शिजल्यानंतर त्याचा डबल होतो. त्यामुळे तुम्ही एखादं माप ठरवून घ्या की तुम्हाला एवढा घेतला तर एवढा बास होईल अशा प्रमाणे. आणि ज्यावेळेस तुमचा हा दलिया गुलाबी होईपर्यंत आपण छान परतून घेतला जातो, त्यानंतर तुमच्याकडे असतील तेवढ्या भाज्या म्हणजे त्यामध्ये तुम्ही या स्टेजला वाटाणे घालू शकता किंवा त्याचबरोबर गाजर घालू शकता. तर हे घालून त्यामध्ये तुम्ही आणखीन मुगाची डाळ, जी छिलकीवाली मुगाची डाळ असते ग्रीन हिरवी, तर ती पण तुम्ही यामध्ये घाला. जर तुम्ही एक वाटी दलिया घेतला असेल तर पाव वाटी किंवा अर्धी वाटी जास्तीत जास्त ही मुगाची डाळ घाला. आणि मग हे सगळं एकत्र व्यवस्थित करायचं आणि त्यामध्ये गरम पाणीच घालायचं शिजण्यासाठी कंपल्सरी. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून एक 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं व्यवस्थित परतून जो आपला शिजवलेला दलिया आहे तो घालून छान थोडंसं परतून एक वाफ द्यायची. आणि ज्यावेळेस आपण सगळे ते मसाले परततो ना, त्यामध्ये जर तुम्ही थोडासा
मॅगी मसाला जर वापरला ना तर या दलियाची टेस्ट आणखीन छान होते. सो ज्यावेळेस जर जर तुम्ही दलिया बनवणार असाल ना तर नक्की मॅगी मसाला वापरून बघा, छान होते त्याने. आणि ही झाला आपली एक खिचडी टाईप किंवा उपमा टाईप हा दलिया झाला. पण याचा तुम्ही गोड खीरसुद्धा बनवू शकता, तीसुद्धा खूप छान होते. तर ती पण करून बघा. आणि एक जर मी पुढे बनवली कधी नेक्स्ट टाईम गोड खीर, तर ती पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन एखाद्या दिवशी. आणि मल्हारला ना अजिबात नाही आवडत हा दलिया वगैरे खायला, पण माझ्या मनाला खूप समाधान मिळतं ज्यावेळेस तो असं हेल्दी टाईपचं काही खातो. म्हणून मग मी थोडंसं त्याला डेकोरेशन वगैरे करून किंवा आणखीन काही करून त्याला असं खाऊ घालते, जेणेकरून त्याला छान वाटेल. म्हणून मग मी आत्ता पण ती दलियाची डिश ना थोडीशी अशी सजवली, थोडंसं काही वेगळं केलं आपण की मग त्यांचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट होतं आणि मग ते खातात. सो थोड्याशा अशा ट्रिक आपल्या मुलांना हेल्दी खाऊ घालण्यासाठी कराव्या लागतात आपल्याला, ते तर सगळ्याच आयांना माहिती आहे. आणि काल मी तुम्हाला म्हणले होते की मी तुम्हाला सकाळी माझी गॅलरी दाखवेल म्हणून. सो मी एवढी एक्सायटेड होते तुम्हाला माझी गॅलरी दाखवण्यासाठी की मी सकाळी उठल्याबरोबर स्वतःचं आवरून आधी पटकन गॅलरीमध्येच गेले. आणि मग माझ्या लक्षात आलं की यार त्याची जे पानं आहेत ना ते खूप त्याच्यावर ॲक्च्युली धूळ बसलेली आहे. आणि रात्री ज्यावेळेस मी झाडं लावत होते त्यावेळेस मी झाडांना पाणी घातलं होतं, पण अंधार पण होता आणि त्यामुळं मला एवढं लक्षात नाही आलं ते पानं वगैरे एवढी त्याच्यावर तेवढी धूळ आहे. पण खरं सांगू ॲक्च्युली जर ते पानं वगैरे पण धुवून घ्यायची म्हणलं समजा पाणी घालताना, तर खूप जास्त पाणी त्या झाडाला जातं. आणि ॲक्च्युली हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत आणि यांना घालतानाच पाणी 1 3 ते 4 दिवसातून घालावं लागतं. आणि जर चुकून जास्त पाणी झालं तर मग त्याची पानं वगैरे पिवळी पडतात. म्हणून मग मी पाणी घालतानाच त्याची पानं वगैरे नाही धुत. तर मग मी काय करते त्यानंतर असं स्प्रे करते त्याच्या पानांवरती आणि मग दिसतात ते क्लीन झाडं. आणि ज्यावेळेस स्प्रे करतो ना आपण ते झाडांवर तर ती खूप ॲक्च्युली फ्रेश दिसतात. आणि मला ना झाडांची नावंच लक्षात नाहीत राहत खरं सांगायला तर. त्यांच्याकडून मी विचारूनच आणलं होतं की कोणतं झाड कोणतं आहे, पण आणल्यानंतर परत मी कन्फ्यूज होते आणि त्यांची नावं लक्षात राहत नाहीत. तर आत्ता तुम्ही बघितलं की मी त्या 2 जे पॉट आहेत ते एक्सचेंज केले, कारण जे मी वरती रॅकवर ठेवलेलं जे पॉट होतं त्याची हाईट थोडी जास्त होती आणि मग ते थोडंसं वाकडं होत होतं. म्हणून मग मी ती खाली तुळशीच्या शेजारी ठेवलं आणि तिथलं जे पॉट होतं ते वर उचलून इकडच्या व्हाईट रॅकवरती ठेवून दिलं. आणि बाकीचे पण माझे जे 3 प्लांट्स होते या साईडचे, हे रबर प्लांट, पाम ट्री वगैरे होते, तर त्यांना मी स्प्रे करून घेतला. तर तुम्ही बघू शकता स्प्रे केल्यानंतर एवढे फ्रेश दिसतात ना ते, खूप छान दिसतं आणि गॅलरीचा व्ह्यू एकदम छान येतो. सो मला जेव्हा पण टाईम मिळतो दिवसातून तर मग मी हे काम नक्कीच करते किंवा मग मुलांना तर हे नक्कीच आवडतं. सो मग मी हे काम मल्हारला देऊन टाकते. तर तो पण खूप हॅपीली करत असतो हे सगळं. आणि खरं सांगू का तर या सगळ्या प्लांट्सला फक्त बोलायलाच इंडोर प्लांट्स म्हणतात असं मला वाटतं, कारण ह्यातले 1 2 प्लांट मला घरामध्ये ठेवायचे होते आतमध्ये. पण या प्लांटची जी ग्रोथ आहे ना आतमध्ये ठेवल्यावर मग तर ती खूपच कमी वाटते मला, कारण त्यांना बाहेरच्या हवेची किंवा थोड्या तरी उन्हाची खरंच खूप गरज आहे. आणि म्हणून मग मला ते प्लांट्स आतमध्ये न ठेवता सगळे गॅलरीमध्येच ठेवावे लागत आहेत. पण काही हरकत नाही, ठीक आहे. गॅलरीमध्ये ठेवलेल्या प्लांटची तरी मी व्यवस्थित काळजी घेते आणि गॅलरीमध्ये तरी ती व्यवस्थित येऊ देत बाबा, त्यांची थोडीशी व्यवस्थित ग्रोथ होऊ दे, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण माझ्या गॅलरीमध्ये पण थोडं फार कमी ऊन येतं, रिफ्लेक्शन वगैरे येतं. सो थोडीशी काळजी वाटते प्लांट्सची, त्यामुळं मग मी जास्त फुलांचे वगैरे प्लांट्स पण आणलेले नाही आहेत. म्हणून मग एवढंच प्लांट्स आणलेले आहेत आणि मग आता हेच थोडेसे व्यवस्थित जपायचेत. आणि फायनली मी तुळस पण लावली आहे, तुम्ही बघितली असेल. आणि घरात जर लहान मुलं असतील ना मग तर झाडांची हालत काय विचारूच नका. मल्हारपासूनसुद्धा मला झाडांची एवढी काळजी घ्यावी लागते ना की आता इथे जर थोडीशी जी स्पेस आहे ना गॅलरीचे, तिथे त्याला बसायचं असतं, उभं राहायचं असतं खाली बघायला. आणि तिथे जर एखादं प्लांट असं आडवं आलं की मग त्याने हाताने त्याची पानं तोडलीच म्हणून समजा. रोज बघितलं उठून
की तिथे एखादं पान तरी पडलेलंच असतं. म्हणून मग तिथे थोडीशी स्पेस ठेवली आणि झाडं थोडीशी साईडला सरकवून घेतली, म्हणजे मग त्याला काही आडवं येणार नाही आणि माझी झाडं पण सेफ राहतील. आणि हा जो टेबल बघताय ना तुम्ही माझ्या गॅलरीमध्ये ठेवलेला, तर ॲक्च्युली तो माझ्याकडे आहे म्हणून मी असाच ठेवला आहे. पण मला तर तो बिनकामाचाच वाटतो आहे. फक्त आणायचं आणि सामानच त्याच्यावरती, म्हणजे पसाराच खूप होतो आहे त्या टेबलवरती आणि यूज तर काही होत नाही. आणि एवढा मोठा आहे की गॅलरीमधली सगळी जागा पण त्यामध्येच वेस्ट गेली असं वाटतं आहे मला. सो बघू, आता तो टेबल मला काढावा असं वाटतो आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता, हा झुला आहे माझ्याकडे. मी माझ्या जुन्या घरी राहत असल्यापासून आहे. तर तिथल्या गॅलरीमध्ये मी ॲक्च्युली तो लावला होता. पण इथे आहे ना, ॲक्च्युली वरती सिलिंग खूप वरती आहे आणि म्हणून मग तो झुला लावायला काही ऑप्शनच नाही आहे. कारण आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये सध्या तरी कुणी राहत नाही. त्यामुळे आम्ही वरती शेड वगैरे काही केलेलं नाही आहे आणि वरती शेड वगैरे नसल्यामुळे तो झुला अडकवायला काही ऑप्शनच नाही आहे. तर आम्ही विचार करतो आहे की एखादा रॉड वगैरे लावायचा आणि मग तो झुला तिथे अडकवून टाकायचा आणि मग हा टेबल इथून काढून टाकायचा. तर बघू आता ते कधी पॉसिबल होतं आहे. आणि सकाळीच माझी अंघोळ झाल्यानंतर मी कपडे पण लगेच धुवून घेतले होते, पण ते वाळत घातले नव्हते कारण मला तुम्हाला माझ्या गॅलरीमधली झाडं दाखवायची होती. आणि ऑफकोर्स मग ते सगळीकडे कपडे वगैरे असतील तर तो व्ह्यू दाखवायला जरा नको वाटतं. ठीक आहे, सगळ्या गॅलरीमध्ये आता सगळ्यांच्या गॅलरीमध्ये कपडे वगैरे असतातच, पण आता तुम्हाला दाखवायचीच आहे गॅलरी, तर मग म्हणलं जरा थोडीशी व्यवस्थित दाखवावी. कारण एकदा हे कपडे वगैरे अडकवले की मग एवढा व्ह्यू म्हणजे एवढी व्यवस्थित नाही वाटत गॅलरी. म्हणून मग तुम्हाला माझे झाड वगैरे प्लांट्स वगैरे दाखवल्यानंतर मी कपडे पण वाळत घालून घेतले. आणि हे जे माझं कपड्यांचं रॅक आहे ना ॲक्च्युली, तर तुम्ही म्हणाल की ते एवढं हलतं आहे कपडे टाकताना, कारण ते ॲक्च्युली आम्ही घरीच बसवलेलं आहे, कुणाकडून बसवून घेतलेलं नाही आहे. आणि ते रॅक माझ्या जुन्या गॅलरीमधलं आहे आणि जुनी जी गॅलरी होती ना माझी, तर ती ॲक्च्युली खूप छोटी होती आणि तिथे अशाच टाईपचं छोटं रॅक बसत होतं. त्यामुळं मग मी इथे शिफ्ट होताना ते तसंच ठेवलं, कारण आहेच आता व्यवस्थित, तर मग कशाला चेंज करायचं. ज्यावेळेस ते खराब होईल त्यावेळेस मग दुसरं घेता येईल, म्हणून मग मी तेच कंटिन्यू केलं. आणि माझ्या सासरी ना सगळ्या प्रकारच्या फळांची झाडं आहेत आणि चिक्कू तर झाडाला वर्षभर असतात आणि एवढे चिक्कू येतात म्हणून सांगू की आम्ही रिटर्न येताना एक पिशवी, मोठी पिशवी भरून चिक्कू घेऊन येतो. आणि मग यावेळेस पण मी गावाकडून येताना तेवढे चिक्कू घेऊन आले होते. तर मग आम्ही ते पिकत घालतो आणि मग तेवढे खाऊन तर संपत नाहीत. मग त्याचा रोज असा मिल्कशेक बनवावा लागतो. मग आता काही नाश्ता करायच्या ऐवजी विचार केला की आता एवढे चिक्कूज आहेत, तर मग आता मिल्कशेकच बनवावा. आणि ते गोड पण एवढे आहेत म्हणून सांगू की त्यामध्ये एक्स्ट्रा साखरसुद्धा तुम्हाला घालावी लागत नाही. म्हणून मग मी पटकन तो नाश्त्याच्या ऐवजी चिक्कू शेकच बनवला तिघांसाठी पण, म्हणजे पटकन नाश्त्याचा प्रश्न मिटला. मला वाटलं होतं की तेवढा बास होईल दोघांसाठी, म्हणजे थोडं थोडं जे मी मिश्रण बनवलं ते घ्यायचं आणि त्यामध्ये एक्स्ट्रा दूध टाकायचं असा मी विचार केला होता. पण ॲक्च्युली ते खूपच पातळ व्हायला लागलं आणि चिक्कूचा शेक म्हणलं की थोडासा घट्टच छान लागतो. म्हणून मग परत थोडेसे चिक्कू घेऊन मी दुसरा शेक बनवला. आणि हा जो ब्लेंडर दिसतो ना तुम्हाला, तो मला मी रिलायन्स ट्रेंडमध्ये ना थोडी कपड्यांची खरेदी केली होती, तर त्यावरती मिळाला होता आणि आता 2 वर्ष होत आले तो ब्लेंडर मी यूज करते. तर मला घ्यायच्या आधी असा विचार केला होता मी की यार काय करणार ते ब्लेंडर घेऊन. पण ॲक्च्युली शेक बनवण्यासाठी एवढा यूज झाला आहे मला तो, की कंटिन्यू यूजमध्ये आहे, पण तरीसुद्धा तो व्यवस्थित चालतो आहे. सो काही गोष्टी असतात ना आपल्याला असं वाटतं की यार काय करणार, पण ॲक्च्युली यूज केल्यानंतर ना कळतं की यार खरंच ह्या गोष्टीची किती गरज आहे आपल्याला. आणि अशा उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी थंड थंड दुधाचा मिल्कशेक बनवला, फ्रूट शेक बनवला एखादा, तर एवढं छान वाटतं म्हणून सांगू. मग मी मस्तपैकी माझा चिकू शेक एन्जॉय केला जरा निवांत बसून. आणि रोबोट पण लावला होता क्लिनिंगसाठी आणि त्या रोबोटमुळे सुद्धा मला एवढा रिलीफ मिळाला आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की काय ते सांगते तीनदा तीनदा, पण खरंच मला एवढं छान वाटतं ना तो रोबोट आणल्यापासून की माझं एक काम हलकं झालं आहे. नाहीतर मला आता परत ते ठेवून आधी झाडून काढत बसावं लागलं असतं. म्हणजे एवढं छान वाटतंय की आता निवांत बसून शेक एन्जॉय करा आणि तो रोबोट आपलं क्लीन करत बसतोय. मस्त.
चला तर मग मला आता नंतर ना माझं शू रॅक आवरायचं थोडंसं काम होतं, कारण हा शू रॅक आम्ही नवीन घेतलेला आहे. उत्सव एक्झिबिशनला गेलते मी, तिथूनच हा शू रॅकसुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि 2-3 दिवसापूर्वी मला याची डिलिव्हरी मिळाली आहे आणि त्याच लोकांनी ते इन्स्टॉल वगैरे करून दिलं आहे. तर मग ते आले 2-3 दिवसापासून इन्स्टॉल वगैरे झालं आहे, पण मला टाईमच मिळत नव्हतं माझे शूज त्यामध्ये ठेवण्यासाठी. तर मग आज होता टाईम, तर मग म्हटलं ते शू रॅक पण थोडंसं आवरून घ्यावं. तर तुम्ही बघताय की ते जे ओपन शू रॅक आहे साईडचं, ते माझ्या नेबरचं आहे, आमच्या एक्झॅक्ट समोर जे राहतात त्यांचं आहे. आणि हे जे लाकडाचं दिसतंय ते मी ॲक्च्युली आमच्या शेजारच्यांच्या फ्लॅटसमोर ठेवलं होतं. तर ते मला थोडंसं ऑड वाटत होतं की त्यांच्या घरासमोरच एवढं मोठं शू रॅक. आणि आता हे जे माझं न्यू शू रॅक दिसतंय, तर त्याला एकदम कमी जागा लागते आहे. तुम्ही बघू शकता त्याची विड्थ तेवढी कमी आहे आणि 3 कप्पे आहेत त्याला आणि त्यामध्ये शूज पण बरेच बसत आहेत. तर शूजसाठी वेगळा सेक्शन आणि स्लीपरसाठी वेगळा सेक्शन आहे त्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर एकूण त्यामध्ये ना आपल्या मोठ्या माणसांचे म्हणले तर 18 जोड बसत आहेत. म्हणजे 9 शूज आणि 9 स्लीपर्स असे जोड बसत आहेत. आणि जर लहान मुलांचे म्हणलात तर एका कप्प्यामध्ये ना वरती 4 खाली 4 म्हणजे असे 8 एका कप्प्यामध्ये लहान मुलांचे शूज बसत आहेत. म्हणजे स्टोरेज पण भरपूर आहे या शू रॅकला आणि त्याला जागा पण ॲक्च्युली खूप कमी लागते. ते भिंतीवरतीच इन्स्टॉल करून टाकतात. सो मग मी ते शू रॅक पण आज क्लीन केलं आणि माझे जे जुनं शू रॅक होते त्यातले शूज पण मी ट्रान्सफर करून घेतले त्या शू रॅकमध्ये. सो तुमच्याकडे पण जर कमी जागा असेल ना शू रॅक ठेवण्यासाठी, तर तुम्ही अशा टाईपचं शू रॅक प्रिफर करू शकता. एकदम व्यवस्थित बसतं ते कमी जागेमध्ये आणि स्टोरेज पण भरपूर आहे त्याला. आणि माझं जे ते जुनं लाकडी शू रॅक आहे ना, तर ते मी व्यवस्थित क्लीन करून विचार करते की गॅलरीमध्ये ठेवायचं आणि जे कधीतरी यूज करणारे जे शूज वगैरे आहेत तर त्यामध्ये ठेवावेत असा माझा विचार चालू आहे. तर बघू आता त्याचं काय होतं आहे. आणि जे माझ्या दरवाजासमोर तुम्हाला छोटंसं रॅक दिसत होतं, तर ते मी ना त्या लाकडी शू रॅकवर ठेवलं होतं आणि माझे जे रेग्युलर यूजचे शूज होते, चप्पल होते, तर मी त्याच्यावरती ठेवत होते. तर मग आता मी ते शू रॅक आतमध्ये घेऊन गेले की ते जे रॅक आहे ते ठेवायला खरं तर मला जागाच नाही आहे. तर एक प्रॉब्लेम सॉल्व झाला की दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग त्याचा विचार करत बसावा लागतो. अवघडच आहे ना सगळं. तर मग आता मला कळत नाही आहे की मी ते रॅक आता कुठे ठेवू, कारण मला दरवाजासमोर तरी ते रॅक ठेवायचं नाही आहे. तर बघू आता कुठे ठेवता येईल ते रॅक. आणि या साईडलाच, ह्याच्या साईडलाच ठेवून बघते, कारण आता याच्या साईडला ठेवायचं म्हटलं तर मग तिथपर्यंत बिना चप्पलचं यावं लागेल आणि मग ते सगळी पायाला धूळ लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. हां, बघू आता मी काय विचार केला तर मग तुमच्याबरोबर शेअर करेल नक्कीच. आणि तुम्हाला जर काही सुचत असेल तर मला नक्की सांगा आणि त्यासाठी आधीच खूप थँक्यू. चला तर मग मी व्लॉग आता इथेच थांबवते आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.